अर्धशतक पूर्ण झालंय। इतर काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे बघूयात। भंडाऱ्यामध्ये रस्त्याचं काम सुरू होतं आणि या रस्त्याच्या कामाचे मजूर दाखवून ग्रामस्थांच्या खात्यावरती पैसे वळवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आता ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराकडून यामधील 75% रक्कम परत मागितली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामधील नीलज बुद्रुक गावामधला हा सगळा प्रकार आहे। या गावामध्ये पाडंद रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आणि ज्यांनी कधीही मजूर म्हणून कामच केलेलं नाही अशांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले। मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। मात्र या कामामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतोय असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेलं कोयना धरण हे 100% भरलंय। कोयनेमध्ये 105 टीएमसी इतका पाणीसाठा सुद्धा झालाय। यासोबतच कण्हेर, उरमोडी, वीर, धोम, बलकवडी ही जिल्ह्यामधील इतर धरणं सुद्धा आता पूर्ण क्षमतेने भरली आहेत। त्यामुळे सातारा जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे 105 टीएमसीचं कोयना धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं म्हणून ओळखली जातात ते म्हणजे कण्हेर असेल, उरमोडी असेल, वीर धरण असेल, त्याचबरोबर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण हे देखील पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सातारकरांची आता पाण्याची चिंता देखील मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून सलग मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या डोंगर माथ्यावरची जी प्रमुख धरणं आहेत यामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी नदींना पूर परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळं या भागातील जी प्रमुख धरणं आहेत त्या धरणांमधील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या कण्हेर धरणाच्या जवळ आहे, तुम्ही बघू शकताय मोठ्या प्रमाणावर या धरणाची देखील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचमुळं या धरणांच्या मध्ये जे पाणी साठा आहे तो मुबलक प्रमाणात झाल्यामुळं आता शेतकरी वर्ग देखील सुखावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा परतीच्या पावसाने